मित्रांनो, या म्हशीची खरेदी एका शेतकऱ्याने केली आहे. आपण बघणार आहोत या म्हशीची खरेदी कशी झाली. बघू शकता एकदम मोठ्या मापाची चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे. राम राम. राम राम. तुम्ही घेतली का? कशी घेतली? 1,10,000. 1,10,000. किती दिवस बाकी आहे अजून? 15 दिवस. 15 दिवस बाकी आहे. बरं बरं. सुरुवातीला व्यापाऱ्याने कसे सांगितले होते? यावर आहे का शेतकऱ्याची घेतली आपण. शेतकरीच घेतले. सुरुवातीला कसे सांगितले होते? 1,30,000. 1,30,000. तुम्ही? आपण 1,00,000 मागितली. 1 लाखाला मागितले. मग यावर कसं झाला? 1,10,000. 1,10,000 झाला. दुधाची गॅरंटी किती आहे? 14. 14 देईल का? हां, पैसे ठेवले. पैसे ठेवले का? बरं बरं. काय नाव आपलं? जीवन किराम, गाव? कोपेगाव. बघू शकता मित्रांनो, 1,10,000 रुपयाची खरेदी झाली आहे. मुरा जातीची ही म्हैस आहे. बघू शकता म्हशीची क्वालिटी. समोर घ्या थोडी. बघू शकता 1-8 दिवस म्हशीला बाकी आहे अजून. मित्रांनो, ही म्हैस विक्रीसाठी आणलेली आहे. तर आपण बघणार आहोत याची अंदाजी किंमत किती आहे. बघू शकता म्हैस. राम राम. हा तुमची म्हैस आहे का? किती महिन्याची? 6 महिने. 6 महिन्याची. किती सांगता किंमत? 90,000 सांगतो. 90,000. गिऱ्हाईक आल्यानंतर कमी जास्त होईल. कमी जास्त. कशी मागणी झाली आतापर्यंत? 75ला मागितली. 75,000 रुपयेपर्यंत मागितले. तुम्ही कशी आणली होती? तपासून आणली होती. किती महिन्याची होती तेव्हा? 3 महिने. 3 महिन्याची. ठीक आहे ठीक. कशी आणली होती 3 महिन्याची? ती आणली होती 70,000. 70,000 रुपये आणली होती. बघू शकता मित्रांनो, 6 महिन्याची ही जाफर म्हैस आहे. 75,000 रुपयाची मागणी झाली आहे. 90,000 सांगतायत. मोठ्या मापाची म्हैस आहे. बघू शकता. बघू शकता ही म्हैस पाथरी या म्हैस बाजारातली ही म्हैस आहे. बघू शकता मोठ्या मापाची 1 नंबर क्वालिटीची म्हैस आहे. आपण त्याच्याकडून नंबर घेणार आहोत. ज्यांना म्हैस खरेदी करायची असेल नक्कीच कॉन्टॅक्ट करा. नंबर सांगा तुमचा. 9673 91. तर मित्रांनो, ज्यांना ही म्हैस खरेदी करायची असेल तुम्ही यांना संपर्क साधू शकता. बघू शकता ही म्हैस. मित्रांनो, समोर जी म्हैस दिसत आहे ह्या म्हशीची विक्री झाली आहे. बघू शकता ही म्हैस एका शेतकऱ्याने ह्या म्हशीची खरेदी केली आहे. बघू शकता. राम राम. तुम्ही घेतली का? कशी घेतली? 80,000 रुपयाला. किती दिवस बाकी म्हशीला? 8 दिवस. 8 दिवस बाकी आहे. बरं, व्यापाऱ्याने किती सांगितले होते सुरुवातीला? 90,000 रुपये. तुम्ही? आम्ही 60ला मागितली. 60ला मागितले. नंतर 80,000 रुपयाची यावर झाला. दूध किती दिली? 10 लिटर. 10 लिटर देईल. बरं बरं. तुमच्याकडे किती म्हशी आहे? 6 आहेत. 6 आहेत. दुधाचा व्यवसाय का? दूध कुठं टाकतो तुम्ही? शेलूला? डेअरीवर? नाही. बरं बरं. तर मित्रांनो, बघू शकता ह्या म्हशीची खरेदी केली आहे 80,000 रुपयाला शेतकऱ्याने. बघू शकता जाफर जातीची म्हैस आहे ही. 10 लिटरची गॅरंटी आहे जी. पाथरी या म्हैस बाजारात म्हैस खरेदी केली आहे शेतकऱ्यांनी. बघू शकता. आता किती दिवस ठेवणार ही म्हैस? 2-3 येतो. हां, 2 येतो. दोन्ही तो सर. 2 वर्ष. तोपर्यंत बदलत नाही म्हैस. काही आता जे दुधाचे व्यवसाय करतात ते तपासून म्हशी विकतात नाही का? तसं तुम्ही करत नाही का? ती ठेवतात नाही का? ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद. आम्हाला माहिती माणूस कोण आहे तुम्ही. रामराव. तुम्ही घेतली का? कशी घेतली? 55,000 घेतली. 55,000 रुपयाला. कशी आहे सध्या ती म्हैस? पहिलं येत नाही. पहिल्यावर आहे. किती महिन्याची? 8 दिवस. 8 दिवस बाकी आहे का? तोलावरची? तोलावरची का? हो. कशी घेतली? 55,000 घेतली. 55,000 रुपयाला. गाव कोणतं आपलं? उमरा. उमरा. तालुका पाथरी, जिल्हा परभणी. बघू शकता मित्रांनो, 55,000 रुपयाला या म्हशीची खरेदी केली आहे एका शेतकऱ्याने. बघू शकता म्हैस. बाय किती दिवस गेला अजून? 8 दिवस आहे. बघू शकता. जात कोणती म्हशीची? गावरान? किती तुमच्याकडे असेल? 4 आहेत. 4 आहेत. दुधाचा व्यवसाय नाही. मग घरी पारच्या समोर. बरं बरं. आता झाल्यानंतर दूध
आता हे घरी खाण्यामध्ये घेतले. घरी दुधासाठी घेतली का? बघू शकता मित्रांनो 55,000 रुपयाला ही म्हैस घेते आहे. दूध किती भैया याला? पहिल्यांच किती देईल अंदाज? 3-3.5 लिटर देईल. 3-3.5 लिटर देईल. बघू शकता मित्रांनो. धन्यवाद भैया. मित्रांनो ही जी समोर म्हैस दिसत आहे ही एका शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे. तर बघणार आहोत आपण. भैया तुम्ही घेतली की कशी घेतली? हा किंमत 64,000 रुपयाला. सध्या कशी आहे? दूध किती येईल? सध्या 2 टायमाला दूध देते. हे तिथं वासरू हे वासरू आहे त्याचं. हां, 2 टायमाला दूध आहे. 5 महिन्याची लागलेली. 5 महिने लागलेली. हां, तरी पण आम्ही हिला सांभाळणार इथं. वासरू दूध जरी देणं बंद झालं तरी सांभाळणार इथं. पुन्हा नवीन आल्यावर आम्ही तिथं दूध हे करणार. आमचा व्यवहार दूध व्यवसाय. दूध व्यवसाय तुमचा? हां. म्हणजे व्यापार करत नाही तुम्ही? नाही आमचा घरचा दूध व्यवसाय. आणि ज्यावेळेस तोलावर येईल समजा जवळ येईल त्यावेळेस विकणार केला नाही नाही का? नाही. दूध कुठं टाकतो तुम्ही? डेअरी टाकता का असं सुट्ट सुट्ट विकतो. सुट्ट विकता का? गाव कुठलं भाई आपलं? आनंदगाव. आनंदगाव. माजलगावच्या शेजारी. तर बघू शकता मित्रांनो 64,000 रुपयाची खरेदी या शेतकऱ्यांनी केली आहे. खाली हे पिलो आहे बघू शकता. 4 ते 5 लिटर दूध आहे म्हशीला. मोठ्या मापाची म्हैस आहे बघू शकता. म्हशीची क्वालिटी. धन्यवाद भैया. मित्रांनो समोर जी म्हैस बघत आहात तुम्ही जाफर जातीची म्हैस आहे. मोठ्या मापाची म्हैस आहे बघू शकता. खूपच मोठी म्हैस आहे. तर आपण शेतकऱ्यांना विचारणार आहोत हिची अंदाजे किंमत कशी आहे, हिला दूध किती आहे बघू शकता. भाई तुमची म्हैस आहे का? आता किती दिवस बाकी तिला? 8 दिवस. 8 दिवस बाकी आहेत. किंमत किती सांगताय? 3 लाख रुपये. 3 लाख रुपये. 220ला 30ला मागून गेली, सोडली नाही. 220ला 30लाची मागणी झाली. तुम्ही किती सांगताय फायनल? आणि फायनल सोडली 170 आहे. 270. 2,70,000 रुपयाला. गिऱ्हाईक आल्यानंतर कमी जास्त होईल अजून पण? नाही आता फायनल. बरं तुम्ही आणताना कशी आणली होती? आणताना पिकअपमध्ये आणली. नाही पिकअपमध्ये नाही घेताना कशी घेतली होती? घेताना ते वडिलांनी घेतली. समोर दटलेलीच घेतली. दटलेलीच होती. दाटली होती का? त्यावेळेस कशी घेतली होती? त्यावेळेस 2.5 लाख. 2.5 लाख रुपये घेतली होती. आता दूध किती येईल? तिला 22 लिटर निघालं. एका टायमाला 11 लिटर. तर मित्रांनो बघू शकता 3 लाख रुपयाची किंमत सांगता येते. 2,20,000 रुपयाची खरेदी मागणी झाली आहे बघू शकता. एकदम मोठ्या मापाची आणि 1 नंबर क्वालिटीची म्हैस आहे बघू शकता. भैया गाव कुठलं आपलं? देवनांद्रा. नाव सांगा ना आपलं. गजानन पुरे. ठीक आहे गजानन पुरे. नंबर सांगा तुमचा. 84 84 83 06 06 02 02 92. 92. तरी मित्रांनो ज्यांना ही म्हैस खरेदी करायची असेल त्यांनी ह्या शेतकऱ्याशी संपर्क साधू शकता आणि म्हैस खरेदी करू शकता बघू शकता. ही म्हैस पाथरी या म्हैस बाजारातली ही म्हैस आहे. ज्यांना घ्यायचं आहे ते त्यांनी नक्कीच यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा बघू शकता. हा आहे पाथरी बाजार म्हैस बाजार.